नमस्ते. हां बोला, तुम्ही ह्या झेंडूविषयी तुम्ही बोला. माझं नाव प्रकाश नारायण जाधव, मुक्काम पट्टी शेंदुर्णी तालुका वाई, जिल्हा सातारा. 15 एप्रिलला मी जिनको सीडची लक्ष्मी येलो हे व्हरायटीचे प्लॅन्टेशन केलं. हे व्हरायटी प्रचंड तानशील आहे. तर उन्हाळी प्रचंड 40-42 टेम्परेचरसुद्धा व्हरायटीनी तग धरला. प्लॅन्ट खूप हेल्दी झाले आणि आमचा पहिला तोडा आता चालू झालेला आहे. हां बरं, पण ही जी ह्याची लागवड कधी झाली होती? 15 एप्रिलची लागवड. म्हणजे भर उन्हामध्ये ह्याची लागवड झाली, पूर्ण टेम्परेचर स्ट्रेसमध्ये पूर्ण लागवड झाली, पूर्ण टेम्परेचरमध्ये टेम्परेचरमध्ये लागवड झाली. 40-42 टेम्परेचरमध्ये लागवड झालेली आहे. येईल का नाही याची सुद्धा आम्हाला गॅरंटी नव्हती. इतकं प्रचंड टेम्परेचर असताना सुद्धा आम्ही हे व्हरायटीज खूप तानशील आहे. बरं, पहिला तोडा कधी झाला? पहिला तोडा एक साधारणतः 18 जूनच्या पहिला तोडा केला आम्ही. हां बरं, पहिल्या तोड्याला हे क्षेत्र किती आहे? क्षेत्र 15 गुंठे क्षेत्र आहे पूर्ण. 15 गुंठामध्ये पहिला तोडा किती दिवसाचा निघाला? 200 किलो निघाला मला पहिला. बरं, हा 200 किलो तुम्ही कुठं पाठवला? पुन्हा मार्केटला 200 किलो मला पाठवलं. हां बरं, मार्केटला गेल्यानंतर ह्याचा रेट किती मिळाला? रेट 60 रुपये पर केजी बसला आम्हाला. बरं, व्यापाऱ्यांचं ह्या वाहनाविषयी माहिती म्हणणं असं की फुल बघा एकदम कम्पॅरेटिव्ह गच्च भरलेलं फुल आहे. खाली पाकळ्या सुटत नसल्यामुळं बाजार इतर वाहनाच्या तुलनेत आम्हाला रेट 10 रुपये एक्स्ट्रा म्हणून 60 रुपये विक्री झाली फुलांची. हां बरं, व्यापारी काय म्हणतोय ह्याच्यावर? व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे बघा, पूर्ण असं गच्च फुल भरलेलं कम्पॅरेटिव्ह खालून पाकळ्या सुटत नाही काय नाही. त्यामुळे घट्ट फुल असल्यामुळे बाजारात हे ते पुन्हा मुंबईला तिथून पाठवतात मुंबईला वाशीला, त्यांना खूप सुंदर हे फुल चालते. आज पूर्ण ढगाळ वातावरण आहे, पावसाचं वातावरण आहे. आता पण उन्हाचा ताण घेतला, पाऊस बी मध्ये पडला जोरात. तर याच्यामध्ये रोगराईच्या बद्दल तुमचं मत काय? इतर व्हरायटीच्या तुलनेत ह्याला तर कोणताही प्रॉब्लेम नाही ना. डावणी भुरी जास्त नाही, परत आपण लेट बाईट नाही, अर्ली लाईट काय प्रॉब्लेमच काय आले नाही. बरं, झाड कसं वाटतं तुम्हाला? झाड गच्च झाड आहे, फुटव्यांची संख्या प्रचंड. महत्वाची गोष्ट काय आता इतर व्हरायटी चालू झाली की फांद्या गळणे काय म्हणे हा प्रकार नाही, अजिबात होत नाही. पूर्ण कम्पॅरेटिव्ह व्हरायटी आहे. बरं, तुमचं म्हणत शेतकऱ्यांना तुम्ही काय निवेदन कराल? शेतकऱ्यांना एक सांगा की व्हरायटी खूप सुंदर आहे, याचं प्लांटेशन करा. बाजारात इथं तुलनेत इतर व्हरायटीच्या तुलनेत ही व्हरायटी खूप ट्रेसमध्ये जात नाही आणि ते ट्रेसमध्ये जरी गेली तर ते परत झाड आहे असं तयार होतं. ओके.